नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। तर सिव्हिल इंजिनिअरिंग उमेदवारांना डिग्री असो डिप्लोमा असो यांच्यासाठी एक नवीन सरकारी नोकरीची संधी आहे, जाहिरात आलेली। ही जाहिरात कुठे आलेली आहे, याच्यासाठी पात्रता काय लागणार आहे, अभ्यासक्रम काय आहे, परीक्षा पॅटर्न काय आहे, रिक्त जागा काय आहे, वेतन किती मिळणार आहे, काही अनुभवाची आवश्यकता आहे का, या सर्व काही गोष्टी मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। बघा, ही जी जाहिरात आलेली आहे तर ही दिल्ली सरकारकडे जाहिरात आलेली मित्रांनो। म्हणजे दिल्लीमध्ये ज्यांना वाटतं की जे महाराष्ट्राच्या बाहेर पण जॉब करू शकतात आणि ज्यांना वाटतं की मला फक्त सरकारी नोकरी पाहिजे, मग ती दिल्लीमध्ये असो का कुठेही असो, तर त्यांच्यासाठी चांगली संधी आहे। कारण की दिल्लीच्या सबऑर्डिनेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड म्हणजे दिल्लीचं बोर्ड जे आहे तर त्यांच्याकडून ही जाहिरात जी आहे तर ती आलेली आहे। ओके, याच्यामध्ये असिस्टंट इंजिनियर सिव्हिल, ज्युनियर इंजिनियर सिव्हिल या पदांसाठी जाहिरात आहे। बाकी पण आहेत, पण आपल्यासाठी सिव्हिलचे दोन महत्वाचे पद जे आहेत त्यांच्यासाठी जाहिरात आलेली आहे। आणि सिव्हिल इंजिनिअरिंगची कुठली जाहिरात असो, जेईच्या सर्व परीक्षांसाठी आपले एक ऑल इन वन बॅच आहे मित्रांनो। त्या बॅच मध्ये तुम्हाला सर्व नॉन टेक्निकल आणि टेक्निकल दोन्ही लेक्चर्स एक्सपर्ट फॅकल्टी कडून शिकवलेले मिळतील। आजच या बॅचला एनरोल करा। एनरोल करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा। सोबत काही आवश्यकता असेल तर तुम्ही आपल्या दिलेल्या नंबरला कॉल करू शकता। बघा, ही जी जाहिरात आहे याच्या इम्पॉर्टंट डेट्स पण मी तुम्हाला सांगतो। बघा, याचे 25 मार्च पर्यंतच तुम्ही जे आहे तर ते अप्लाय करू शकता। 24 फेब्रुवारी पासून याचे अर्ज सुरू झालेले आहेत। आता डेट वाढेल नाही वाढेल याच्या भरोसे राहू नका, तुम्ही डायरेक्ट जे आहे तर ते अप्लाय करायचं असेल तर लवकरात लवकर अप्लाय करून टाका। त्याच्यामध्ये बघा जाहिरात कोणत्या कोणत्या आलेल्या बघा, असिस्टंट इंजिनियर सिव्हिल दिल्ली जल बोर्ड मध्ये 32 जागा आहेत। असिस्टंट इंजिनियर सिव्हिल दिल्ली ऍग्रीकल्चर बोर्ड मध्ये 1 जागा आहे। ज्युनियर इंजिनियर सिव्हिल दिल्ली जल बोर्ड 180 जागा। आणि ज्युनियर इंजिनियर सिव्हिल न्यू दिल्ली म्युनिसिपल कॉर्पोरेशन काउन्सिल म्हणजे नवी दिल्ली महानगरपालिकेमध्ये 101 जागांसाठी ही जाहिरात आलेली। म्हणजे एवढ्या सगळ्या पदांसाठी इथं वॅकन्सी आलेली। सगळ्यात पहिलं जे पद आहे असिस्टंट इंजिनियर सिव्हिल दिल्ली जल बोर्डचं असिस्टंट इंजिनियर, या ज्याच्यासाठी 32 जागा आहेत त्याच्यासाठी डिग्री सांगितलेली सिव्हिलची, डिप्लोमा इथं सांगितलेलं नाही, डिग्री इथं जे आहे तर ते सांगितलेली आहे। सोबत पेमेंट चांगले, पे स्केल 7 आहे, ग्रुप बी चं पद आहे 44,900, 1,42,400, परंतु 30 वर्षापेक्षा जास्त वय नको। आणि लक्षात घ्या, ओबीसी साठी 3 वर्षाची आणि एससी एसटी साठी 5 वर्षाची एक्स्ट्रा मुदत जी आहे तर तुम्हाला इथं मिळते। सोबत पुढचं दिल्ली ऍग्रीकल्चर बोर्ड सेम आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग डिग्री पाहिजे। पुढे ज्युनियर इंजिनियर सिव्हिल साठी इथं डिग्री अलाउ त्यांनी केलेली आहे। कोणासाठी? दिल्ली जल बोर्ड साठी। बरं, तो डिप्लोमा पण चालणार आहे, परंतु डिप्लोमा सोबत 2 वर्षाचा अनुभव पण त्यांनी इथं मागितलेला आहे। डिग्रीला अनुभव मागितलेला नाही। इथं 180 जागा आहे। पुढचं जे पद आहे लक्षात घ्या, पुढचं जे पद आहे तर ते न्यू दिल्ली म्युनिसिपल कॉर्पोरेशन नवी दिल्ली महानगरपालिकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। ओके, ज्युनियर इंजिनियर सिव्हिल 101 जागा आहेत। याच्यासाठी फक्त डिप्लोमा एलिजिबल केलेले, म्हणजे ज्यांचा डिप्लोमा झाला असेल तर ते इथं नक्की अप्लाय करू शकतात। 35,400, 1,12,400 ग्रुप सी चं पद आहे आणि नॉन गॅजेटेड ते ग्रुप बी चं पद आहे असिस्टंट इंजिनियर ज्युनियर इंजिनियर, हे ग्रुप सी चं पद इथं जे आहे तर ते त्यांनी इथं दिलेलं आहे। बघा, 100 रुपये फी आहे। सोबत महिलांना पैसे लागत नाही। एससी एसटी दिव्यांग उमेदवार एक सर्व्हिसमॅन यांना कुठल्याही पद्धतीचं परीक्षा शुल्क इथं दिलेलं नाही, तर ते मोफत फॉर्म भरू शकतात। लक्षात घ्या, एक्झामिनेशन जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला एकच एक्झाम द्यायची, फक्त एकच एक्झाम द्यायची। आता या एक्झाम मध्ये त्यांनी काय केलेलं आहे की 2 टप्पे केलेले, टोटल ड्युरेशन 3 आवर्सचं असणार आहे, 200 क्वेश्चन असणार आहे, मार्क्स 300 असणार आहे, 2 सेक्शन असणार आहे, एक सेक्शन ए आणि सेक्शन बी। सेक्शन ए मध्ये पूर्णतः नॉन टेक्निकलचे विषय पाहायला मिळतील, ज्याच्यामध्ये जनरल अवेअरनेस, जनरल इंटेलिजन्स, अरिथमेटिक न्यूमेरिकल ॲबिलिटी, टेस्ट ऑफ हिंदी लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन, टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन, तर असे हे 100 मार्क्स तुम्हाला इथं पाहायला मिळतील। त्याच्यानंतर पुढचे जे असतील तर 100 प्रश्न आणि इथं 200 गुण, हे पूर्णतः तुमच्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या याच्यावर असेल। ओके, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या याच्यावर तुमचे सगळे टेक्निकलचा भाग जो असेल तर त्याच्यावर हे संपूर्ण प्रश्न जे आहेत तर ते बेस असतील। तर अशा पद्धतीने हा पॅटर्न तुम्हाला दिलेला आहे। ज्या विद्यार्थ्यांना अप्लाय करायचं असेल तर त्यांनी लवकरात लवकर जे आहे तर ते अप्लाय करून टाका। त्यासोबतच वर्षभरात सिव्हिलच्या जेईच्या अनेक जाहिराती येत असतात, पण लक्षात घ्या, जाहिराती आल्यानंतर जेव्हा तुम्ही अभ्यासाला सुरुवात करतात तर तुमचे सिलेक्शनचे चान्सेस फार कमी होऊन जातात, कारण की टाइम पिरियड कमी होतो। लक्षात घ्या, टीसीएस आयबीपीएस ची परीक्षा लगेच 1-1.5 महिन्यात राहतात। मग या 1 ते 1.5 महिन्यात सिव्हिलचे सगळे विषय, नॉन टेक्निकलचे सगळे विषय काही कव्हर होत नाही। म्हणून आताच ज्या विद्यार्थ्यांना जायचंय सिव्हिल मध्ये जायचंय तर त्यांच्यासाठी ही बॅच अत्यंत उपयुक्त आहे। त्यांनी या बॅचला जे आहेत तर ते जॉईन करा। त्याच्यामध्ये टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही तयारी पूर्णपणे करून ठेवा, आणि जेव्हा जाहिरात येईल तर तेव्हा तुम्ही त्या परीक्षेला लगेच सामोरे जाण्यासाठी जे आहेत तर ते तयार असाल। ओके, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।